नितीन पाटील यांना खासदार नाही केलं तर पवारांची औलाद सांगणार नाही। जून महिन्यामध्ये नितीन पाटलांना राज्यसभेचे खासदार करणार असं अजित पवार यांनी म्हटलंय। वाईमधील सभेमध्ये दादांनी नितीन पाटलांना खासदारकीचा वादा केलाय। तर दादा नितीनला योग्य ते महत्त्वाचं स्थान तुम्ही द्यावं असं उदयनराजे यांनी म्हटलंय। तुम्ही आपला महायुतीचा उमेदवार माझ्या वाई महाबळेश्वर खंडाळा ह्याच्यामध्ये चांगल्या मतांनी लाख मताचं मताधिक्य द्या, कारण आता समोर कुणी नाहीच आहे ना। जे आहे तेही कमळाचं काम करतात, ज्याचं आपलं जमत नाही तेही कमळाचंच काम करतात आणि आपणही ते करायचं आहे। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ते काम करून दाखवा। मी 9 जूनमध्ये नितीन काकाला खासदार केला तर पवाराची औलाद सांगायचो नाही। स्वाभाविक आहे प्रत्येकाला महत्वाकांक्षा असणं, आणि का नसाव्यात, का उदयनराजेंनीच त्या पदावर राहावं, का दुसरं कोणी नाही। आणि त्यामुळे नितीन काकांशी सुद्धा एक भावना होती की आपल्याला पण आपलं म्हणजे ॲम्बिशन प्रत्येकाला जर नसली तर मग आपण कुठं आयुष्यात कुठं पोचूच शकत नाही। आणि त्या हिशोबाने मी दादांना विनंती करणार आहे की दादा, नितीनसारखा एक चांगला उमदा असं एक नेतृत्व आहे, त्याला ह्या बाबतीत योग्य ते आणि महत्त्वाचं स्थान आपण देण्याचं काम करावं, ही विनंती संपूर्ण ह्या मतदारसंघ आणि संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या वतीने आपल्याकडे मी करतो।